सर इकडे समोर मॅडम जोरदार टाळ्या वाजवूया आपण समोर रामदास कसाळे थोडं खाली आपण टाळ्या वाजवूया. शासनाने आपल्यासाठी खूपच छान उपक्रम दिला आहे. कडाळे तयार होते. समोर काळू खाडे त्यानंतर लीना वाजवूया. सदू मुकुंदा यानंतर कोटमगाव संपत दत्तू गुगे. जोरदार टाळी बाळासाहेब पगारे. मुरलीधर अबू गबारे. माझ्या आयुष्यात लागू देणार नाही. मी आजीवन निर्व्यसनी राहील. निर्व्यसनी राहण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. असलेल्या कायद्यांचे काटेकोरपणे पालन करेन आणि नवीन कायदे होण्यासाठी मी सक्रिय राहीन. मी सर्व नागरिकांमध्ये सर्वतोपरी प्रयत्नशील राहून आयुष्यभर कार्यरत राहण्याचा संकल्प करीत आहे. मी राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज व जय व्यसनमुक्ती, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद. दोघं प्रमाणे पण सांगताय त्याला बंद करा. बिडी सिगरेट दारू पिऊ नका. तंबाखू गुटख्यामुळे कॅन्सर होतो. हे सगळं बंद करा आणि आपल्या पुढच्या पिढीने थांबवत त्यापासून आता आपण एकदा आपल्या घरी जाऊन पुढे घेतील तेवढं पुढे घेतील. ते सगळं आता बंद करा. त्यासाठी शपथ होती आपली. चला पुढे. माझं गाव सक्षम कसं होईल, डिजिटलायझेशन कसं होईल, या माध्यमातून एक क्रांतिकारी पाऊल आज माननीय मोदींनी याकडे उचललेलं आहे. आणि आता जसं साहेबांनी सांगितलं सर्व आता आपल्याला पुरावे जे आपल्या जागेचे ते आपल्याला त्या ड्रोनद्वारे जीएसआयद्वारे संरक्षण करतो आहोत त्या माध्यमातून मिळतं. पूर्वी उतारा घ्यायचा असेल तर आपल्याला कल्पना आहे तलाठ्याकडे उतारा घ्यायचा म्हणजे किती कष्ट पडायचे. एकेका तलाठ्याकडे 10-10, 11-7 जणांचा चार्ज असायचा. ग्रामसेवकाकडे पण सध्या जायचं म्हटल्यावर ते सुद्धा 4-4, 5-5 जमातींचे चार्ज आहे सध्या. पण अशी परिस्थिती आजही आहे. आणि म्हणून इकडे त्या गावात तिकडे त्या गावात असा एक प्रकार चालू आहे. साहजिक आहे त्याचं
शाळा त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना ते शक्य नव्हतं आणि म्हणून खूप वेळसाण लोकांची व्हायची, खूप फिराफिर ग्रामस्थांची व्हायची आणि म्हणून ही होऊ नये आणि अतिशय व्यवस्थितपणे अतिशय ते उतारा मिळावा, त्याच्यामध्ये कुठेही फेरफार बदल होणार नाही आणि म्हणून हा एक सक्षम पुरावा देण्याचं काम या GISच्या माध्यमातून जे सर्वेक्षण आपल्या ठिकाणी केलेलं आहे, ड्रोनच्या माध्यमातून केलेलं आहे, त्यामुळे होणार. त्या ठिकाणी सर्वांचं एवढं खरं आहे की यामुळे तुम्ही कुठच्या जागेचे मालक आहात, दावेदार आहात, त्यातून अनेक भांडणं. आमचा तर बराचसा वेळ आता मी तर 35 वर्षाचे आमदार आहे, बराच वेळ असला या भांडणी सोडवणार होता. घर गावात छोटं मोठं आधार जरी घेतलं तरी हद्दीवरून म्हणजे अगदी ते 15-20 असेल, 10-15 असेल, तर त्याच्यामध्ये किंवा घुसा इकडे सरक तिकडे सरक, तू इकडे घुसा तू इकडे आला, तर त्याला काही विशेष पुरावाच नाही. आणि म्हणून या ड्रोनच्या जागे संरक्षण करून या GISच्या माध्यमातून संरक्षण करून आज तुम्हाला तुमचा हक्काचा जागेचा पुरावा त्या ठिकाणी मिळणार. त्या ठिकाणी नुसता हा पुरावाच नाही तर बँकेमध्ये सुद्धा याचा आपल्याला मोठा उपयोग होणार आहे. आपल्याला अनेक ठिकाणी याचा वापर त्या ठिकाणी करता येईल, म्हणजे आपली अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सुद्धा याचा वापर होणार. आधी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शासकीय प्रॉपर्ट्या कोणत्या आहेत त्याकडे लक्ष देत नाही. अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेले आहेत. हा मोठं माझी जमीन, तो मोठं माझी जमीन. मला वाटतं याद्वारे याच्यामध्ये स्पष्टता येणार आहे आणि म्हणून आपण जे म्हणतो की गाव सक्षम झाली पाहिजे, गावाकडे आपण गेलो पाहिजे, अर्थव्यवस्था गावाची बळकट झाली पाहिजे. त्यासाठी मला वाटतं या पुराव्याचा ह्या संधीचा अतिशय मोठा उपयोग आपल्याला या ठिकाणी होणार आहे आणि ग्रामीण भागातला माणूस आहे म्हणजे त्या ठिकाणी नुसतं समोरच्या सेंटरवर गेला तुमच्या तरी पण त्याला लगेच तो त्या ठिकाणी उपलब्ध होईल. तुम्हाला तर कुठे फिरावं लागणार नाही. त्याचं मग ज्या इतके पैसे ज्या तितके पैसे देत नाही तरी दिल्यावर त्यातही भांडवली. आता याला चॅलेंजच नाही. हा अतिशय व्यवस्थितपणे स्पष्टपणे केलेला सगळा हा सर्वे आहे, त्यामुळे याला चॅलेंज नाही. बँकेमध्ये गेलं तुम्ही नुसता उतार टाका, तुमच्या आठवडीप्रमाणे तुम्हाला ठिकाणी कर्ज मिळेल, तुम्हाला प्रत्येक निर्माण होईल. म्हणून मला असं वाटतं की आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा आहे. कारण क्रांतिकारी पाऊल आपण या ठिकाणी ग्रामीण भागासाठी शासनाने या ठिकाणी उचललेला आहे. म्हणून आपल्या सर्वांना या निमित्ताने मी शुभेच्छा सुद्धा देतो. पण याचबरोबर माझं गाव आपलं गाव हे स्वच्छ कसं राहील, सुंदर कसं राहील हे बघण्याचं काम आपलं आहे. आपलं काम यासाठी तर आपण शासनाला मदत कराच, आमचे कर्मचारी येतील त्याला मदत कराच, पण माझं गाव हगणदारी मुक्त कसं होईल, माझं गाव स्वच्छ कसं होईल हे बघणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे. माझ्या गावाची शाळा आहे ती चांगली कसं असेल, दर्जेदार शिक्षण तिथे मिळते की नाही ही बघण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. पण आपण शेवटी गावाची भाग आहोत, त्यामुळे आम्ही जर तिथे लक्ष घालणार नाही तर मग मला नाही वाटत की अभ्यास होईल म्हणून ग्रामस्थांची सुद्धा ही आपली जबाबदारी आहे की माझ्या गावामध्ये शौचालय व्यवस्थित होतो की नाही, शाळा व्यवस्थित आहे की नाही, अंगणवाडीमध्ये बरोबर काम चाललंय की नाही हे बघण्याचं काम सुद्धा आपलं आहे. आणि म्हणून मी या निमित्ताने आपल्याला विनंती करेल, झाडं लावा, झाडं जगवा. सांडपाण्याचा निचरा बरोबर झाला पाहिजे. गावात गटारी कुठे वाहत आहे, गाडीचं साम्राज्य आहे, डास मच्छर होत आहे, हगणदारी चाललेली आहे, त्यात माझ्या घरातील रुपये पसरत आहेत. मला वाटतं हे सुद्धा बघणं आपलं काम. उतार्या मी देऊ संधी आपल्याला देऊ हे आहे, पण त्याबरोबर माझं गाव हे आदर्श कसं असेल, स्वच्छ कसं असेल, सुंदर कसं असेल हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघावं लागणार आहे. कर्मचारी आहेत, अधिकारी इथं बघतील, पण आपल्याला त्या ठिकाणी राहायचं आहे. ते येथील निघून जातील 2 तास 4 तास थांबून, पण माझी पिढी, माझे मुलं आहेत त्या ठिकाणी लहान, अनेक साथीचे रोग आहेत तुम्हाला सांगतो, फक्त या हगणदारीमुळे होत आहेत, त्या घाणीमुळे होत आहेत. गावामध्ये उकळडे पडलेले आहेत, म्हणजे अर्ध्या रस्त्यावर लोक उकळडे टाकून ठेवतात. सिमेंटच्या रस्त्याचं काम झालं तरी पण त्याचे उकळडे पडलेले असतात, डांबरी रस्त्यावर सुद्धा उकळडे पडलेले असतात, पण मी हटवणार नाही, मी मागे घेणार नाही, एवढं सुद्धा वाद आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्यासाठी, आपल्या भविष्यासाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी माझं गाव अतिशय सुंदर कसं राहील, तिचं आरोग्य कसं चांगलं राहील, शिक्षण दर्जेदार कसं मिळेल यासाठी सुद्धा आपली जबाबदारी आहे प्रत्येक नागरिकाची की आपण त्या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे. हा खूप मोठा खूप या विषयावर बोलता येईल, पण आजची जी वेळ नाही तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. पण आज अतिशय महत्वाचं पाऊल माननीय मोदींनी, अनेक गोष्टी मोदींनी या ठिकाणी केल्या, अनेक. आपण खूप डिजिटलायझेशनच्या माध्यमातून खूप पुढे चाललेलो आहोत. आता खूप आधीच्या पद्धती सगळ्या बदलून, परंपरागत पद्धती बदलून आता आपण कॉम्प्युटराइज सगळं युग आहे आपण असं म्हणतो, त्या दिशेने आपली वाटचाल चाललेली आहे. आणि निश्चित याचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात पुढे भविष्यामध्ये आपल्या सर्वांना या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून आज आपण प्राथमिक स्वरूपामध्ये 60 लोकांना या ठिकाणी या संधी वाटत आहोत.
नंतर तुम्हाला अगदी तुमच्या खाना पेट्रोल गेला तिथे गेला की तुम्हाला लगेच बटन दाबलं तुम्हाला ते उपलब्ध होणार आहे. म्हणून मला वाटतं एक चांगलं क्रांतिकारी पाऊल आपण आपल्या सरकारने याकडे उचललेलं आहे. त्यामुळे मी आपल्याला त्या निमित्ताने सर्व शुभेच्छा देतो. अधिकारी खूप काम करत आहेत, खूप मेहनत याकडे घ्यावी लागते, त्यांना सुद्धा आपण सगळ्यांनी सहकार्य करावं असं आपल्याला सुद्धा मी त्या ठिकाणी आवाहन करतो, विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.